दिलेला आहे सगळ्यांना, बरोबर ना. मामांनी त्याच्याबद्दल काल विस्तृत चर्चा केलेली आहे. आज त्याच्यावरती चर्चा करायची नाही. आपण देवाचे भक्त, स्वामींचे भक्त आहोत. या ठिकाणी आपण स्वामीचे सेवक म्हणून आलेलो आहोत, बरोबर. त्याच्यामुळं आपण काय जे बोलायचं ते स्वामींविषयी बोलायचं किंवा देवाविषयी बोलायचं, बरोबर आहे ना. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की ही जी गादी आहे ही गादी नारदाची आहे. नारदाच्या गादीवरती ड्रेस कोड असल्याशिवाय बोलता येत नाही. जर कोणाला बोलायचं असेल तर पहिलं बोलून घ्या, कारण मला पण मग व्यत्यय यायला नको. बोलायचं का कुणाला नाही, ऐका थोडं. काय होतं माहिती आहे का, मग प्रबोधन लांबतो आपल्याला. म्हणजे 10 मिनिटं असतात, 10 मिनिटामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की ज्या वेळेला गुरु शिष्याला एखादी आज्ञा करतात त्यावेळेला ती आज्ञा शिष्याने पाळायची असते. लक्षात आहे ना. त्याच्यामुळं आज माझा ड्रेस कोड आहे किंवा नाही याच्याकडे मी न बघता गुरूंची आज्ञा झाली, मी तो राहिलो, मी तुम्हाला जे काय प्रबोधन करणार आहे ते तुम्ही ऐकायचं. आता इथे काही मंडळी अशी पण असतील की तुम्ही ड्रेस कोड नसताना कसं काय बोलता. स्वामींची आज्ञा आली, गुरूंची आज्ञा आली, त्यांच्या आज्ञेच्या शिरसावंती करून बोलतो. हां, आता आपण थोडक्यात भावार्थ आपलं ब्रीदवाक्य काय आहे, जो येईल माझ्या नामी मी येईल त्याच्या कामी, हे शेवटला घेत असतो. म्हणून आपण इथे पहिलं काय करायचं, आता इथं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, बरोबर. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला. हा भंग 5-6 दिवसापूर्वी मामांनी पण घेतलेला आहे. आता ते मामांनी जे काय सांगितलं, मी काय सांगणार आहे ते तुमच्या हृदयात साठवण्यासाठी बोलणार आहे आपण या भंगावरती. कारण प्रत्येकाचं चिंतन हे वेगळं असतं आणि त्या चिंतनाचा जो लाभ आहे हा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भेटला पाहिजे, बरोबर. उजळले भाग्य आता. आता आपण मानव देहाला जन्माला आलो, आपलं भाग्य केव्हा उजळतं. प्रत्येकाची भाग्य उजळण्याची व्याख्या वेगवेगळी असू शकते, बरोबर का नाही. तुकाराम महाराजांच्या जर आपण विचार केला तर ते सांगतात उजळले भाग्य आता. तुकाराम महाराजांना काहीतरी अनुभव आला असेल पांडुरंगाचा, बरोबर आहे का नाही. त्या अनुभवाच्या आधारे ते काय सांगतात, उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली. भाग्य उजळल्यानंतर चिंता करायचं काही कारण आहे का, बरोबर आहे का नाही. आता आपलं भाग्य कोणतं, संतांचं भाग्य कोणतं, याच्यामध्ये मध अंतर आहे. आपल्या भाग्याचा जर विचार केला तर आपण धन दौलत संपत्ती मुलं बाळ हे ज्या वेळेला आपल्याला सगळं भेटतं त्यावेळेला आपण काय म्हणतो, माझं भाग्य उजळलं, माझी जागा झाली, मला नातू झाला, मला नात झाली, बरोबर का नाही. मला नोकरी लागली, मला MPSC मध्ये भरपूर मार्क भेटले. आपण याला आपलं भाग्य समजतो आणि त्याच्यात आपण आनंदी राहतो. खरं तर आपला जन्म हा झालेला आहे भगवंताच्या सेवेकरिता, बरोबर आहे का नाही. इकडे ऐका ना जरा थोडंसं, तुमची विचलित झालं का मग मला तुमचे चेहरे दिसत नाही, बरोबर आहे का नाही. याचा अर्थ काय होतो की मी उगीच बडबड करतो आणि तुमचं लक्ष तुम्हाला, याचा अर्थ असा होतो बरं का, एखादा वक्ता जर बोलत असला आणि वक्ता बोलत असताना जर श्रोत्यांचं मन विचलित झालं याचा अर्थ असा होतो की वक्ता जे काय सांगतो ते बरोबर सांगत नाही. वक्ता ज्या वेळेला बोलतो आणि श्रोते जर मन मुराद ऐकत असतील तर वक्ता बरोबर बोलतो असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मी तुम्हाला बरोबर सांगत नाही आणि तुमचं मन विचलित होते असं मला जाणीव झालेली आहे. आलं का तुमच्या लक्षात. तर भाग्य उजळायला सुद्धा आपला पूर्वजन्मीचं सुद्धा आपल्याला पूर्वपुण्य लागतं. कुणाचंही भाग्य कुठे उजळत नाही. एखादी व्यक्ती जन्माला आल्यानंतर ती उपजतच ज्ञानी असते. संगीताचा जरी भाग घेतला, एखाद्या व्यक्तीला स्वतःच लहानपणापासून आवड असते, तो गातो चांगला, तो वाजवतो चांगला, बरोबर आहे का नाही. आणि एखाद्या व्यक्तीला ते कमवावं लागतं. हे प्रत्येकाचं भाग्य माणूस आपापलं घेऊन येतो. तुकाराम महाराजांचं जर सांगितलं उजळले भाग्य, ते असं का म्हणतात तर तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढं त्यांना आयुष्य लाभलं त्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी फक्त पांडुरंगाची आणि पांडुरंगाची सेवा केली, बरोबर आहे का नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे, तुकाराम महाराजांना सुद्धा हे भाग्य का लाभलं तर ही भक्त प्रल्हादापासूनची परंपरा आहे. तुकाराम महाराज काय साधे सुधे आपल्या सर्वसामान्यांसारखे ते जीव नव्हता, ते जीवाला अवतारीत आले होते का, ते ह्या जडमूळ जीवांचा उद्धार करण्यासाठी. जर सत्ययुगाचा विचार केला तर त्या काळामध्ये ते कोण होते, भक्त प्रल्हाद होते.
भक्त प्रल्हादाचे वडील कोण होते? हिरण्यकशिपू. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूची त्याविषयी